घरी पाहुणे आल्यावर बाबा म्हणतात की पाणी आण, चहा करून दे, सगळं देते आणि सगळं झाल्यानंतर परत ती पाणी घेऊन येते. मोबाईलमध्ये पोरी सगळं काही विसरून जातात. सगळे घरात असूनसुद्धा एकटक पोरी बघत आहे, अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये जागत आहे. सगळे घरात असून सुद्धा एकटक पुरी बघत आहे, अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये जागत आहे. अगं जेवलीस का, झोपलीस का, याच्या पलीकडं काय असतं? काळजी घेऊन दगा देणं हे पुरी प्रेम नसतं. अहो मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहे. मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथं फिरत आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी पोरगी जेवणाचे पैसे भरत आहे. आपली पोरगी म्हणजे सोनं, बाप गावामध्ये सांगत असतो. आपली पोरगी म्हणजे सोनं, बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पुरीसाठी पुरी सोबत रांगत असतो. पट्टी बांधून डोळ्यावरती पुरी प्रेम कसं केलं, घर सोडून जाण्याचं खूळ डोक्यात कसं गेलं. अगं आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे बघत नाही. तू घरातून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही. लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा. तू झोपी गेल्यावर फक्त एकटा तुझ्याशी बोलायचा. पण आता पळून गेली पुरी, तू हे काय करून गेली. काय करून गेली. अगं घर सोडून गेली का बाप मारून गेली. हे प्रेम काहींच्या वाट्याला असतं आणि काहींच्या वाट्याला परिस्थितीमुळे हे प्रेम सुद्धा येत नाही. लाल्या नावाची कविता तुमच्या समोर ठेवतो. माझं घर भेंड्याचं आणि त्याचं शेकारलेलं सपर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही. माझं घर भेंड्याचं आणि त्याचं शेकारलेलं सपर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही. पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. माझं घर भेंड्याचं आणि त्याचं शेकारलेलं सपर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही. पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. लाल्या मला त्याच्या घरी कधीच घेऊन जात नव्हता आणि मी किती हट्ट केला तरी तो माझ्या घरी येत नव्हता. माझ्या सायकलच्या कॅरीजवर मी आणि चालवायला नेहमी लाल्या असायचा. अहो वर्गात सुद्धा माझ्या शेजारी रोज लाल्या बसायचा. लाल्याच्या इजारीवर पडलेल्या छिद्रांना मुलं फार हसायची आणि थिगळ जरी लावलं तरी छिद्र पुन्हा दिसायची. मग मी माझी जुनी झाली सांगून मला नवीन इजार घ्यायचो आणि आईला विचारून जुनी झालेली लाल्याला नेऊन द्यायचो. तेव्हा त्याच्या गळ्यात पडलेल्या गरिबीवर मला कधीच प्रश्न पडला नाही. पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. तसा लाल्या फार हुशार सरांना नेहमी उत्तर द्यायचा आणि माझे पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा. तसा लाल्या फार हुशार सरांना नेहमी उत्तर द्यायचा आणि माझेच पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा. लाल्याचं फडक्यातलं जेवण माझ्या डब्यातल्या जेवणाला नेहमी जड असायचं. त्याच्याकडं पिठलं भाकर आणि माझ्याकडं गोड असायचं. लाल्याची आई मजुरीनं कधी कधी आमच्या घरी येत होती आणि बाळ येना घरला कधी असं निमंत्रण हळू आवाजात देत होती. तेव्हा गेलो त्याच्या घरी बाप असून सुद्धा लाल्या सपर करत होता आणि मित्रा जमल का रे तुला हे असं आनंदानं विचारत होता. तेव्हा पाहिलेल्या परिस्थितीवर मला कधीच प्रश्न पडला नाही. पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. आणि शेवटच्या चरणात एकदा माझ्या घरी लाल्या आनंदानं आला होता. तेव्हा बापासमोर कुणीतरी पिऊन धिंगाणा केला होता. एकदा माझ्या घरी लाल्या आनंदानं आला होता. तेव्हा बापासमोर कुणीतरी पिऊन धिंगाणा केला होता. तेव्हा त्या पेताडाला बापाने चापकाचे फटके दिले. लाल्या म्हणे काय मित्रा तुझ्या बापाने तर मलाच चटके दिले. मी म्हटलं लाल्या अरे असे गावात अमाप आहे. लाल्या म्हणे हो रे मित्रा गेलेला असाच माझा बाप आहे. आईचं कुंकू असून सुद्धा पुसल्यागत दिसतं रे. पेताड माणूस घरात असल्यावर सगळं असंच असतं रे. तेव्हा मला भेटलं उत्तर. पुन्हा हा प्रश्न कधीच पडला नाही की बाप गेला तरी लाल्या का रडला नाही. काहींच्याच वाट्याला हे येतं. दारूनं खूप घरं बरबाद केली. आमच्या गावाकडं सुद्धा मी सांगतो गटार आमुष्याच्या दिवशी गाडीवरून पडला गेला
शिकणाऱ्या पुरीचं वय तिचं लग्न करण्यात आलं. गावातले लोक टपून असतात, तुम्हाला सांगतो टपून असतात. असं घटना घडली तर काहीच फक्त दुःख व्यक्त करतात. कोरी कोरी चढताना लागे काळ झाला दारू, एका रातीतच विधवा झाली हो पारू. मेलो मेलो म्हणताना पायी, कुंकू पांगताना घरी, तान्ह रांगताना तुह्या शरीरात अशी दारू नांदे. बघ स्मशानाच्या दारावर उभे चार खांदे, बघ स्मशानाच्या दारावर उभे चार खांदे. तुला कळायच्या आधी तुझं मरण बी झालं, असं कोवळ्या वयात लेकी मरण बी झालं. घेते काळजाचा ठाव, घेते काळजाचा ठाव, कोरे मरणाचं नाव. असे दारूचे हे घाव, तरी फाटलेल्या संसाराला बायकोही सांधे. बघ स्मशानाच्या वाटेवर उभे चार खांदे, बघ स्मशानाच्या वाटेवर उभे चार खांदे. ही प्रेरणा आपल्याला कुणी दिली? दादा सांगितलं की सामान्य माणसानं लाखोंचा जमाव उभा केला. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाहीच कधी तो अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पुढं पळत होतं घोडं. अरे छत्रपती शिवाजी महाराज नाव घेऊन फक्त एकदाच डोळे झाक, आणि तुझ्या मार्गात येणारे संकट कापून टाक, आणि तुझ्या मार्गात येणारे संकट कापून टाक. आणि तुमच्या समोर माता